बंदी तुर्तास कायम ठेवण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत। लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय नको असे आदेशही कोर्टाने दिले। कायद्याने जेवढा वेळ लागेल तितका लागू देत, पण लोकांची मतं खूप महत्त्वाची आहेत असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। कबूतरखान्यावरची बंदी तुर्तास कायम असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे। कबूतरखान्यावरच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने कबूतरखाना बंदीचा निर्णय कायम ठेवला। कोर्टाचा निर्णय काय आहे ते आपण पाहूया। 20 तारखेपर्यंत समिती नेमण्याचे हायकोर्टाचे पालिकेला आदेश। समिती नेमल्यानंतर 1 महिन्यात अहवाल द्या। तज्ञांची समिती पालिकेकडे अहवाल देईल, त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवा। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असंही कोर्टाने म्हटले। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। लोकांची मतं विचारात घेतल्याशिवाय एकतर्फी कोणताही निर्णय नको असं कोर्टाने म्हटले। तुमच्या मनाऐवजी लोकांच्या मागणीचा विचार करा असंही कोर्टाने म्हटले। कायद्याने जेवढा वेळ लागेल तितका लागू देत, पण लोकांची मतं महत्त्वाची आहेत असंही कोर्टाने म्हटले। आमच्यासाठी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे। रस्त्यावर कबुतरं मरत आहेत, त्यांचाही विचार व्हायला हवा असा युक्तिवाद वकिलांनी केलाय। ठराविक वेळेमध्ये कबुतरांना खाद्य घालण्याची ट्रस्टची मागणी असल्याचं वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये अटी शर्तींसह खाद्य देण्यास पालिका तयार असल्याचा युक्तिवाद आहे। सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबुतरांना खाद्य देऊ असा सरकारचा युक्तिवाद होता। मात्र कोर्टाने कबूतरखान्यावरची बंदी कायम ठेवली आहे। लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे। त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत, तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी घेऊ शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो। काही अशा ठिकाणी देखील आपण फीडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे, किंवा कंट्रोल फीडिंगचा एक मागे विषय काही लोकांनी सांगितला होता। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो। हा वादाचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू।